महाटेटच्या अभ्यासक्रमावर आधारित ह्या आपल्या खास सिरीजमध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ही सिरीज खास महाटेटची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक विषय अगदी सोपा वाटेल. आणि याची सुरुवात आपण करत आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाने, ते म्हणजे सामाजिक आरोग्य. कुठलीही नवीन संकल्पना समजून घ्यायची असेल तर सगळ्यात उत्तम मार्ग कोणता? तो म्हणजे एक गोष्ट ऐकणं. चला तर मग एक गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे राधापूर नावाच्या गावात राहणाऱ्या वाचाच्या कुटुंबाची. झालं असं की एका दिवशी तिच्या घरातले सगळेच जण अचानक आजारी पडले. काय होतंय, कशामुळे होतंय काहीच कळेना. पण तेव्हा त्यांच्या वस्तीतल्या लोकांनी धाव घेतली. ते सगळे एकत्र आले. त्यांनी वाचाच्या कुटुंबाला वैद्याकडे नेलं, त्यांची नीट काळजी घेतली आणि त्यामुळेच ते सगळे लवकर बरे झाले. मग या गोष्टीतून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आरोग्य हे काही फक्त एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची बाब नाहीये, तर त्यात संपूर्ण समाजाचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. आणि हीच गोष्ट सामाजिक आरोग्य म्हणजे काय याच्या अगदी मुळाशी आहे. चला आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याची व्याख्या काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊया. तर सामाजिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर एका व्यक्तीची इतर लोकांशी चांगले संबंध जोडण्याची क्षमता. पण एवढंच नाही, यामध्ये स्वच्छ परिसर, पिण्याचं शुद्ध पाणी, सगळ्यांच्या गरजा पूर्ण होणं आणि समाजात एकोपा असणं, या सगळ्या गोष्टी येतात. अर्थात उत्तम आरोग्यासाठी फक्त सामाजिकच नाही तर वैयक्तिक पातळीवरही काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जसं की पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता, रोजचा व्यायाम आणि पुरेशी झोप. हे 4 तर आरोग्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हे मुद्दे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे. आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं इतकंच नाही, तर आपलं शरीर, आपलं मन आणि आपलं सामाजिक जीवन हे सगळ्यांच्या सगळं जेव्हा उत्तम स्थितीत असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने निरोगी असतो. आता आपण हा विचार करूया की हे सामाजिक आरोग्य फक्त एका गावापुरतं किंवा समाजापुरतं मर्यादित आहे का, की याचं महत्त्व त्याहूनही जास्त आहे? चला पाहूया. खरं तर कोणत्याही देशाची प्रगती ही तिथल्या लोकांच्या आरोग्यावर अवलंबून असते. जर नागरिक निरोगी आणि कार्यक्षम असतील तरच देश पुढे जातो. आणि म्हणूनच लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सरकार टीव्ही, रेडिओ अशा माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवतं. पण चांगलं सामाजिक आरोग्य टिकवून ठेवणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. या मार्गात काही आव्हानं सुद्धा आहेत. आता आपण बघूया की आपलं सामूहिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक नेमके कोणते आहेत. हा प्रश्न थेट आपल्या पुस्तकातूनच आहे. विचार करा बरं, सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येत असेल? उत्तरं पाहण्याआधी थोडा विचार करूया. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे अनेक घटक आहेत. उदाहरणार्थ प्रदूषण, आपल्या आजूबाजूची घाण आणि अस्वच्छता, डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे रोग, व्यसनाधीनता आणि कीटकांमुळे पसरणारे आजार. आणि या सगळ्यांमध्ये व्यसनाधीनता हा एक असा धोका आहे जो केवळ त्या एका व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला पोखरून काढतो. व्यसनाधीनता हा विषय खूप मोठा आणि खरंच खूप गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे त्यावर आपण आपल्या पुढच्या भागात म्हणजे भाग 2 मध्ये अगदीच सविस्तरपणे बोलणार आहोत. पण तोपर्यंत एक महत्त्वाचा प्रश्न, व्यसनांमुळे सामाजिक आरोग्याला नेमका कसा धोका पोचतो याबद्दल आपले विचार काय आहेत ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. चला, आत्तापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो. आता थोडा उपायांकडे वळूया. निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण कोणती तत्त्व पाळली पाहिजेत हे आता पाहू. निरोगी जीवनासाठी ही काही अगदी सोपी पावलं आहेत. आपला परिसर स्वच्छ ठेवणं, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेणं, कचरा इकडे तिकडे न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि सार्वजनिक ठिकाणी न थुंकणं, यासारख्या छोट्या छोट्या सवयी खूप मोठा आणि चांगला बदल घडवू शकतात. आता ही सारणी बघा. ही परीक्षेसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. यात कारण आणि त्याचा परिणाम स्पष्टपणे दाखवला आहे. जसं की दूषित पाण्यामुळे कॉलरा होतो, कुपोषणामुळे पंडुरोग होतो आणि व्यसनाधीनतेमुळे अशक्तपणा येतो. अशा जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी एकदा पटकन उजळणी करूया. आजच्या चर्चेतून हे 4 मुद्दे पक्के लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं म्हणजे सामाजिक आरोग्य जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरं, सार्वजनिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. तिसरं, संतुलित आहार आणि वैयक्तिक स्वच्छता आवश्यक आहे. आणि चौथा म्हणजे व्यायामामुळे आपण व्यसनांपासून दूर राहू शकतो.
पण आपली तयारी इथेच थांबत नाहीये. लवकरच आपण व्यसनाधीनता या विषयावरचा भाग 2 घेऊन येणार आहोत. तोपर्यंत या भागावरच्या नोट्सची PDF आणि सरावासाठी एक छोटीशी क्विज, या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती नक्की सोडवा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. आज आपण निरोगी जीवनाची जी तत्त्व शिकलो त्यातलं असं कोणतं एक तत्त्व आहे ज्यावर आपण आजपासूनच लक्ष केंद्रित करायला हवं? यावर नक्की विचार करा आणि निरोगी रहा. भेटूया पुढच्या भागात.